जय महाराष्ट्र, जय शिवराय. सर्व शेतकरी बांधवांना प्रथमतः मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे नवीन वर्ष, इंग्रजी नवीन वर्ष, आपल्याला आपल्या शेतीमध्ये अधिक उत्पन्न मिळो या वर्षामध्ये व आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो अशा सर्व शेतकरी बांधवांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. या नवीन वर्षामध्ये गेली अनेक वर्ष आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून सध्या मी कार्यरत आहे. तसेच शिवनेरी शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर या वर्षामध्ये शेतकऱ्यांना ज्या काही समस्या येतील, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहून प्रसंगी आंदोलन करणार, हे या नवीन वर्षाची आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. सध्याच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर कृषी दुकानं आहेत, त्या दुकानांमध्ये त्या ठिकाणी युरिया तसेच महाजनचं 24-24 ही खते या ठिकाणी मिळत नाहीत. आणि ही कृषीच्या दुकानांमध्ये खतं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्या ठिकाणी परिणाम होत आहे. सध्याच्या हंगामामध्ये अधिक प्रमाणामध्ये गव्हाची, हरभऱ्याची तसेच इतरही भाजीपाल्यांची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. आणि योग्य वेळेमध्ये त्याला जर नत्राचा, युरियाचा, नायट्रोजनचा जर पुरवठा झाला नाही तर पिकाच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो. आणि शेतकऱ्याला स्वाभिमानाने त्या ठिकाणी कुठलंही खत उपलब्ध होत नाही. लाचार होऊन शेतकऱ्याला दुकानदाराकडे जावं लागतं, त्यांना विचारावं लागतं युरिया उपलब्ध आहे का. यामध्ये दुकानदाराचा देखील काही दोष नाही, कारण दुकानदारांना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर युरियाला लिंकिंग देण्यात आले. तुम्हाला जर युरिया घ्यायचा असेल तर त्याच्याबरोबर इतरही खते घ्यावे लागतील असे दुकानदाराला त्या ठिकाणी कंपनीकडून अट घातली जाते. त्यामुळे दुकानदार युरियाचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागणी करत नाही आणि पर्यायाने बाजारामध्ये युरियाचा तुटवडा निर्माण होतो आणि इतर खतं, महागाची खतं शेतकऱ्यांना वापरावी लागतात, परंतु त्या उत्पादन खर्चावर आधारित त्या ठिकाणी हमीभाव देखील सरकार शेतकऱ्यांना देत नाही. सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देत नाही, परंतु महागाची खतं आणि औषधं घेण्यास त्या ठिकाणी भाग पडत आहे. शेतकऱ्यांना कुणी कैवारी राहिला की नाही याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. तसेच अनेक निकृष्ट जातीची बियाणं तसेच खतं आणि औषधं त्या ठिकाणी आज मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत. अतिशय महागाची खतं आणि औषधं असतात, त्याचा दर्जा नसतो आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान सहन करावं लागतं. सकाटा कंपनीची व्हाईट फ्लॅश हे जात गेली 2-3 वर्ष मार्केटमध्ये त्या ठिकाणी आलेले आहे. नर्सरीवाले ह्या व्हाईट फ्लॅश ह्या जातीच्या अनेक तक्रारी असून देखील त्याची रोपं टाकली जातात आणि पर्यायाने इतर जे काही फ्लावरच्या जातीची रोपं असतील त्याचा तुटवडा निर्माण केला जातो, कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो आणि व्हाईट फ्लॅश या जातीची जास्त रोपं त्या ठिकाणी नर्सरीवाले आपल्या नर्सरीमध्ये टाकतात. शेतकरी सध्याच्या पावसाचा हंगाम असतो, त्यामुळे पॉली हाऊस मध्ये रोपं येतात, म्हणून शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये रोपे तयार करत नाही. जे नर्सरीमध्ये रोप उपलब्ध असेल ते रोप घेतलं जातं आणि आपल्या शेतामध्ये त्याची लागवड केली जाते, जेणेकरून त्या हंगामामध्ये बाजारभाव चांगले असतात असा उद्देश त्या शेतकऱ्याचा असतो. आणि मग ज्यावेळेस नर्सरीवाल्याला शेतकरी विचारतो सध्या कुठली रोपं आहेत, तर त्यावेळेस सांगितलं जातं या सकाटा कंपनीची व्हाईट फ्लॅशची जात चांगली आहे, ही आपण लागवड करा. परंतु या सकाटा कंपनीच्या व्हाईट फ्लॅगच्या जातीमुळे गेली 2 ते 3 वर्ष शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून संबंधित कंपनी कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. ज्यावेळेस शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकाची लागवड करतो आणि ते पिकाची लागवड केल्यानंतर त्याला योग्य असं त्या ठिकाणी सर्व त्याची पालन पोषण केल्यानंतर ते पीक जेव्हा परिपक्व होतं आणि ते परिपक्व झाल्यानंतर बाजारामध्ये ते पीक ज्यावेळेस विक्रीसाठी उपलब्ध केलं जातं त्यावेळेस त्याच्या प्रतवारीनुसार त्या ठिकाणी भाव केला जातो आणि त्या भाव प्रतवारीनुसार होत असताना त्याला कुठलाही बाजारभाव मिळो, त्यावर जो खर्च आहे तो सर्व खर्च हा फिक्स आहे. गाडी भाडे फिक्स आहे, त्यानंतर तुमचं विक्री जी काय असेल ती सर्व व्यापाऱ्यांची दलाली असेल किंवा इतर जो खर्च आहे तो जो मापाडी असेल, हमाली असेल, त्यात गोण असेल किंवा इतर जो काही मजुरांची मजुरी असेल हे सर्व फिक्स आहे, परंतु त्यावर मिळणारा भाव हा फिक्स नसतो. त्यावेळेस जे उत्पादन तयार होतं त्या उत्पादनाच्या प्रतवारीनुसार त्यावेळेस भाव ठरला जातो.
आणि हा भाव हा प्रतवारीनुसार होत असताना अशा निकृष्ट दर्जाचे बियाणं जर उपलब्ध केले असेल, नर्सरीवाला 1 रुपयाला 1 रोप त्या ठिकाणी विक्री करून मोकळा होऊन जातो, तो त्याचे पैसे घेऊन मोकळा होतो. त्यानंतर नर्सरीवाल्यानंतर मजुरी द्यावीच लागते, लागवड करावी लागते. लागवड झाल्यानंतर खत औषधाचे जे काही रेट आहे ते पण फिक्स असतात. खर्च सर्व करावाच लागतो आणि त्यानंतर जे उत्पादन येतं ते जर निकृष्ट दर्जाचं असेल तर शेतकऱ्यांचा प्रचंड असा त्या ठिकाणी नुकसान होतं. परंतु शेतकऱ्याला माहित नसतं की याच्या विरोधात आपण काहीतरी करू शकतो. शेतकरी तक्रार करत नाही, त्यामुळे कंपन्यांचं फावतं आणि ते अशीच शेतकऱ्यांचे नुकसान पुढे करत असतात. आज अनेक कंपन्यांचे जे विक्रेते असतील, सेल्स असतील, मोठ्या मोठ्या 20-25 लाखाच्या गाड्यांमध्ये फिरतात आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जातं, अशी त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष काम करत असताना स्वतः शेती करतो. शेतीमध्ये काम करत असताना त्यातले बारकावे, शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणी काय हे आम्हाला समजून घ्यायच्या, म्हणून आम्ही शेती करत असतो. आणि त्यातली जी ही अडचण माझ्या प्रामुख्याने लक्षात आल्या, त्याच्याविरोधात आवाज उठवून न्याय मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत असतो. शेती करत असताना कुणाला त्रास देणं हा आमचा उद्देश नाही. महिंद्रा सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये, मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मी नोकरीला होतो आणि ती नोकरी सोडून मी शेती करत असताना समाजसेवा करायची म्हणून या क्षेत्रामध्ये आलोय. आम्ही पैसा कमवायचा म्हणून समाजकारणात, राजकारणात नाही. चांगलं शिक्षण असताना केवळ समाजाची सेवा व्हावी, शेतकऱ्यांची सेवा व्हावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज आम्ही या ठिकाणी कार्यरत आहोत. या कंपनीच्या विरोधात गेले अनेक दिवस आम्ही आवाज उठवतोय, पण कुठल्याही प्रकारचा न्याय आम्हाला त्या ठिकाणी मिळताना दिसत नाही. मी मागील वर्षी देखील कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी मंत्री, त्यावेळेचे तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे होते. त्यांना मी भेटून या सकाट्या कंपनीच्या विरोधात आपण कारवाई करावी, या कंपनीची मान्यता रद्द करावी याची मागणी केली. त्यांनी त्यावेळेस तोंडी आश्वासन दिलं, आपण त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करू, परंतु गुन्हे दाखल झाले नाही. तर नंतर केंद्रीय कृषी मंत्री शिवराजजी चव्हाण ज्यावेळेस नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये आले, त्यावेळेस आम्ही त्यांना भेटून सांगितलं, त्यांनी देखील सांगितलं आम्ही तक्रार करू, आम्ही त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करू. नंतरचे आताचे सध्याचे कृषी मंत्री सन्माननीय दत्तामामा भरणे यांना देखील आम्ही भेटलो पुण्यामध्ये. त्यांना देखील सांगितलं असा असा विषय आहे. ते देखील म्हटले की निकृष्ट जातीचे जे आपण प्रोसिजर करा आणि प्रोसिजरनुसार निकृष्ट जातीचं बियाणं जर त्या ठिकाणी विक्री होत असेल त्यांच्यावर आम्ही निश्चित कारवाई करू. त्यानुसार मी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली की व्हाईट फ्लॅग जातीची जी निकृष्ट जातीचं बियाणं आहे त्या बियाण्याच्या विरोधात आपण कारवाई करावी, म्हणून मी तक्रार अर्ज दाखल केला. त्यांनी सांगितलं आपल्याला नर्सरीचं पक्क बिल लागेल. मग पक्क बिल मी घेण्यासाठी नर्सरीवाल्याकडे गेलो, तर त्यांनी सांगितलं मी 2 दिवस बाहेर आहे, 2 दिवसांनी आपण या, तुम्हाला दुसरं बिल देतो. त्यामध्ये 2 दिवस गेले. नंतर 2 दिवस सरकारी सुट्टी असते, शनिवार आणि रविवार, त्याच्यामुळे 2 दिवस त्यात गेले. असं एक 2 दिवस पुढे जात असताना त्या फ्लावरचे दिवस जास्त झाले. नंतर मी कृषी विभागाने मला पत्र दिलं की ही फ्लावर 94 दिवसाची झाली असल्यामुळे आम्ही त्याचा पंचनामा करू शकत नाही, परंतु ह्यामध्ये आपण दुरुस्ती करणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला काय तेवढंच काम नाही, बिल आणा, तो अर्ज करा, तो वेळेत झाला पाहिजे, आपले पत्र जाणार, ते पत्र गेल्यानंतर त्याचा पंचनामा होणार. जी व्हरायटी आहे ते 65, 70, 75, 80 दिवसाची व्हरायटी असतात. त्यानंतर कळतं ज्यावेळेस एखादी फ्लावर आहे, फ्लावरचं पीक आहे, ते ज्यावेळेस फुलावर येतं, त्याचा जो ज्यावेळेस गड्डा तयार होतो, त्या गड्ड्याची क्वालिटी काय आहे त्याच्यावर ठरतं हे पीक चांगले का नाही. आणि मग त्यानंतर आम्ही अर्ज करणार. अर्ज करताना लगेच आम्हाला पण शेतीमध्ये काम असतात, त्यामुळे थोडासा वेळ जातो. अशा जर आपण अटी टाकल्या तर शेतकऱ्याला न्याय कधी मिळणार आणि या यंत्रणेतून अपेक्षा ठेवायच्या का नाही असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला देखील निर्माण झालेला आहे. आम्ही शेतकरी संघटनेचे पदाधिकारी असताना जर आम्हाला त्या ठिकाणी न्याय मिळत नसेल तर इतर शेतकऱ्यांना कधी न्याय मिळणार अशी आमची भूमिका आहे. मला वैयक्तिक त्यातून न्याय पाहिजे अशी अपेक्षा नाही, परंतु शेतकरी तक्रारदार देखील त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, कारण त्यांना वेळ नसतो आणि वेळ मिळून पुढे काय होणार याची शाश्वती नसते. त्याच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी वेळ द्यायला मागत नाही, म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी अर्ज दाखल केला असून सर्व शेतकऱ्यांना या माध्यमातून न्याय मिळवून देण्याची माझी भूमिका आहे. वैयक्तिक मला त्यातून कुठल्याही प्रकारचा न्याय मिळावा अशी माझी अपेक्षा नाही, परंतु तक्रारदार त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, म्हणून या कंपन्या असं निकृष्ट प्रतीचं बियाणं त्या ठिकाणी मार्केटमध्ये आणतात आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान करतात आणि त्यांच्या विरोधात कुठलीही कारवाई होत नाही. त्याच्यामुळे इतर कंपन्या देखील त्यांच्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून यांना आपल्याला त्या ठिकाणी जागेवर आणण्यासाठी हा
उपोषण हा मार्ग आपण त्या ठिकाणी अवलंबलेला आहे. पहिला मुद्दा आपला युरिया आणि महादन 24-24चा तुटवडा. दुसरा मुद्दा सकाटा कंपनीचे व्हाईट प्लॅट जातीच्यामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय त्यामुळे या कंपनीवर बंदी आणावी. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो सोयाबीनला शासनाने हमी भाव दिला असून त्या हमी भावानुसार खरेदी होत नाही. त्या हमी भावानुसार खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना कमी भावामध्ये त्या ठिकाणी सोयाबीन विक्री करावी लागते. उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान त्या माध्यमातून झालेलं असून लवकरात लवकर शासनाने कृषी विभागाने त्यामध्ये लक्ष घालून आमच्या या तिन्ही मागण्या पूर्ण कराव्या. यासाठी मी उद्या 11 वाजता सर्व शेतकरी संघटना आम्ही मिळून त्या ठिकाणी उपोषण आपलं जुन्नरचं कृषी कार्यालय जे आहे आगरचं त्या कृषी कार्यालयाच्या समोर त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहील. सध्या त्या ठिकाणी आपण जर पाहिलं थंडीचं वातावरण आहे, त्यानंतर बिबट्यांचा उपद्रव जुन्नर तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही त्या ठिकाणी उघड्यावर उपोषणाला बसणार आहे. परंतु शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जीव गेला तरी बेहत्तर, परंतु आम्ही मागे सरणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांना युरिया आणि महादन 24-24 उपलब्ध होत नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना सोयाबीन हमी भाव मिळत नाही आणि सकाटा कंपनीवर जोपर्यंत बंदी आणली जात नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण कुठल्याही परिस्थितीमध्ये मागे घेतले जाणार नाही, अशी मी शेतकऱ्यांना या ठिकाणी ग्वाही देतो. आणि सर्व शेतकऱ्यांनी या उपोषणाला पाठिंबा द्यावा अशी मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.